जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांची पाय धरा। मनुष्य या कलियुगामध्ये शोकांतिक आहे। महाराज मंडळी आपल्या फायद्यासाठी कोणाचे पंचट माणसाचे पाय धरतात। निवडणुकीच्या काळात 500 रुपयासाठी पंचट माणसाचे पाय। माणसाने असाचा पदर धरला पाहिजे। पाटील सर अशा माणसाची साथ धरावी। कशा माणसाची? कोणत्या माणसाचा पदर धरावा? ऐसिया पदर अशा माणसाचा पदर धरायचा ज्याने देव घरात आला पाहिजे। पदरामध्ये किती शक्ती माहिती का तुम्हाला? आम्ही वाढलो आमच्या आईच्या पदराखाली। आमच्या आईच्या मांडीवरती आम्ही झोपायचो। आईच्या पदराखाली वाढलेलो आहोत आम्ही। यानंतरची येणारी पिढी आईच्या पदराला भेटेल याची शाश्वती नाही। तुम्हाला तोंडानच नाही। अरे बाबा बाबा काय करावं आता? तुम्ही जर नाही म्हणाले तर कसं व्हायचं मग? आपली संस्कृती आपण टिकवायची म्हणी माय। संस्कृतीला टिकवायचं। पदरामध्ये आईच्या काय ताकद मी सांगतो ऐका। आई मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जाती सज्जन हो माय बापो। मुलाचं उजव्या हाताचं बोट आई धरती। मुलगा शाळेतून येताना आईच्या डाव्या बाजूला असतो। काऊन? उजव्या बाजून गाड्या येतात। उजव्या हातात आईच्या दप्तर असतं। मुलाचा उजव्या हाताचं बोट आईने धरलेलं असतं। तरी पण मुलगा चालत असताना डाव्या हातानं आईचा पदराला धरलेला असतो। का? माझ्या मुलाला माहितीये एक वेळेस माझ्या आईचं माझ्या माईचं बोट सुटल। बोट सुटलं तर मी हरवू शकतो, पण म्हणे मायने पदरामा इतकी ताकद छे का जग मी पार करून जाऊ शकतो। माझा माईचा पदर कधी सुटणार नाही। हा मनुष्य देह कशासाठी प्राप्त झालाय? बिड्या प्यायला? अच्छा, भक्ती करण्यासाठी। मला वाटतं बिड्या प्यायला अविनाश भगवान भक्तीसाठी प्राप्ती झालाय। बारके पाटील सर भगवंताच्या प्राप्तीसाठी आधी आहे। गेले गंगेमध्ये घोडं नालं सोडून द्या, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे। हा मनुष्य देह भगवंत प्राप्तीसाठी आहे। भगवंत प्राप्तीचं साधन भक्ती आहे। पण या ठिकाणी श्रीमंत तुकोबर आहे। काय म्हणतात? अभंगाचं पहिलं चरण। भक्ती तो करीना सुरवरती कोणी, भक्ती तो करीना सुरवरती कोणी, भक्ती तो करीना सुरवरती कोणी।
भक्ती तो कठीण सुळावली लपडी महाराज निवडे तो बळी विरळा शूर। या ठिकाणी भक्तीला कठीण म्हटलेले पण अशक्य म्हटलेले नाही। कसं या संसारामध्ये भक्ती कठीण केव्हा आहे आणि सोपी केव्हा आहे नीट आहे का दृष्टांत सांगतो बरं का। संध्याकाळचा वेळ होता रवींद्र महाराज संध्याकाळी 4 जण मित्र होते 4 मित्र रामराव शामराव दगडून राघोराव 4 मित्र रात्री घरी चालले होते आणि घरी बाजाराहून चालले होते। तर बाजाराहून चालले म्हणजे काही चांगले चालले नसणारच। चौघे ही देशप्रेमी होते। देशप्रेमी कळतंय ना भारत मातेवर प्रेम करणारे देशप्रेमी आता कळलं यांना बरोबर। चारीच्या चारी देशप्रेमी होते। त्यांना नदी पार करायची होती। नदी महाराज साहेबराव महाराज नदी पार करायची होती। त्यांनी रस्त्यातल्या एका शेतकऱ्याला विचारलंय। आता ते शेतकरी माळकरी होता। महाराज जीवनामध्ये 2 माणसाशी कधीच पंगा घेऊ नये इतके खतरनाक असतात। एक शेतकरी आणि त्याच्यात तर जर तो माळकरी असला तर लय डेंजर माणूस आणि दुसरा फौजी। एक फौजी पेन्शन आला आणि पेन्शन आल्यानंतर त्या फौजीनं ठरवलं की काशीची यात्रा करायची। कुठली यात्रा काशीची यात्रा करायचं ठरवलं त्या फौजीनं पेन्शन आल्यानंतर बर का बिर्याणी ते। आता ते फौजी काशीला निघाल्यानंतर ते पेन्शन यायला होतं फौजीचे काय कमी नखरे नव्हते। त्याला 5 लाखाची हिऱ्याची अंगठी केली सुभाष पाटील सर बोटामध्ये आणि 5 लाखाची हिऱ्याची अंगठी घालून कुठे निघलाय काशीची यात्रेला। रस्त्याने चालता 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 एका जागेवर गावातल्या पारावरती रस्ता विचारायला थांबलं। त्याने विचारलं का ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम। हा रस्ता काशीला जातो का त्याला काशीच्या रस्त्याचं बोट नाही पाहिलं पण बोटात घातलेली 5 लाखाची अंगठी पाहिजे। तो म्हणला हा काशीला जातो। तुम्ही काशीला चालला का म्हणे हा म्हणे मला पण काशीला जायचं मी पण काशीला चाललो। ते होता चोर। आता याची काशी नक्की 100% होणार। रस्त्यानं जायला लागले महाराज। रात्री झोपले 2 जण बरोबर। तर चोर काही झोपायचा चोर काय करायचा ती अंगठी शोधायचा। चोर विचार करायचा दिवसभर ती अंगठी याच्या बोटातच होती अविनाश भाऊ मग ही रात्री अंगठी कुठे गायब होती। फौजी होता तो फौजी। 1 महिना झाला महाराज असं दरकोस दर मुक्काम करता करता काशी आली। काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं गंगेचं स्नान झालं। दोघाला फुटाफूट व्हायची वेळ आली त्यावेळेस त्या चोरानं त्या फौजी महाराजाचे पाय धरले। म्हणला बाबा श्री शिवाय नमस्तुभ्यम एक प्रश्न विचारू का म्हणला विचार। 1 महिना झाला म्हणला आपण सोबत आहोत। मी काही वारकरी नाही काशीचा मी पक्का ठग आहे चोर आहे मी चोर। 1 महिन्यापासून तुमच्या हातातल्या अंगठीवर पाटील सर माझं ध्यान होतं। मी दिवसा तुमच्या हातात अंगठी पाहायचो ती रात्री अंगठी कुठं जायची। मी रात्रभर तुमची सगळी झोळी शोधायचो कपडे शोधायचो खिशे शोधायचो पण अंगठी मला भेटायची नाही। फक्त एवढी कृपा करून सांगा तुम्ही रात्री ती अंगठी कुठं लपवत होत्या। ते फौजीच ते म्हणला रात्री तू झोपला की मी तुझ्या उशाखाली ती अंगठी ठेवायचो। ओ मनही माय म्हणला पुरा 1 महिना म्हणजे बाठा 1 महिना तुला डोक्याखाली मानलं म्हणे। 1 महिना अंगठी शोधली म्हणे। रात्री झोपताना तू माझ्या डोक्याखाली उशी खाली ठेवायचा बिंदास झोपायचो मी तुझे कपडे उशी सगळं पाहायचो पण माझीच उशी बघितली नाही ना मी। माळकरी शेतकरी आणि फौजी महाराज डेंजर असतात। विचारला 4 चोरांनी काव बाबा नदीच्या पल्याड जाण्यासाठी साधन काय। शेतकरी म्हणला इथून 1 कोसावरती तिथे एक नावाडी आहे तिथे एक नाव आहे त्या नावेमध्ये तुम्ही बसायचं
आणि त्या नावेमधून तुम्ही ती नदी पार करायची. पण एक अट आहे, फक्त 20 मिनिटं बाकी आहे. मुक्कामी गाडी आली, तो नावाडी तिकडून येणाऱ्या माणसाला इकडच्या थडीला सोडतो, नावेला झाडाला बांधतो, ते वल्लवे घेऊन घरी जातो. तुम्हाला तिकडे जाता येणार नाही. 20 मिनिटात तुम्हाला एक कोस जावं लागल. बिचारे पळत पळत धापा टाकत आले. ऐन नाव गाठली, पण नाव गाठल्यानंतर महाराज काय झालं, त्या दिवशी मुक्कामी गाडी लवकरच आली होती. ती नावाडी त्या प्रवाशांना घेऊन अलीकडच्या थडीला सोडून ती नाव तिथे एका झाडाला, लिंबाच्या झाडाला बांधून घरी गेला होता. त्यावेळेस ते चारी पण पेलच होते, ते काही साधे सुधे नव्हते. ते म्हणला रामराव, दुसरा म्हणला काय रामराव, म्हणलं नावाडी नाही, म्हणलं जाऊ दे आपण काय कामाचे. वल्लवे पाय म्हणला, वल्लवे कुठे, त्यांना शोधले वल्लवे झाडा. विनेकरी बाबा वल्लवे घेऊन आला, चारी बसले नावेत आणि नाव मारायला लागले. रात्रीचे 12 वाजले, घामाघूम झाले, पण नाव काही नदीच्या पार गेली नाही. दोघांनी विचार केला, लंगडी गाय वासरात शहा. रामला म्हणला शामराव काही थडी येत नाही, एक काम करा, आता ड्युटी लावूया. म्हणल्या 2-2 माणसाची, 2-2 तासाची ड्युटी. भट्ट जाधव 2-2 तासाची ड्युटी लावली. ड्युटी लावल्यानंतर पूर्ण रात ड्युटीवर मारून मारून तांबडं फुटलं. आणि तांबडं फुटलं तर तांबडं कळतंय ना तुम्हाला, आकाशामध्ये सकाळी सकाळी सूर्य उगायचे पहिले तांबडं होतं आणि कोंबडं आरडत, त्याला तांबडं फुटणं म्हणतो. ते लोक म्हणाले एकमेकांना, का रे तांबडं फुटलं तरी तीर आला नाही नदीचा. थोडं उजेडलं आणि शामरावनं पाहिलं की जी नाव आपण पूर्ण रात्रभर हाणत होतो वल्लवे, ती नाव जी आहे एका लिंबाच्या झाडाला बांधलेली. लिंबाच्या झाडाला ती नाव बांधली होती. पूर्ण रात्रभर वल्लवे मारत 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 पूर्ण रात्र वाया गेली, पण ज्ञान नव्हतं. ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये 627 नंबरची ओवी आहे. जैसी ज्ञानाची वृद्धी तैसी जयाची बुद्धी, ज्ञान हे शब्द करणे लागे. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 638. पै ज्ञानाची परिसेवे जयाची बुद्धी पावे, हात धनिया सगे परात. ज्ञान कमी, बुद्धी कमी होती. आणि महाराज त्यावेळेस त्यांना कळलं की रातभर आपण जी नाव वल्लव हाणत होतो, ती नाव लिंबाच्या झाडाला बांधली आहे. हा दृष्टांत होता. आता सिद्धांत ऐका. आपली जी भक्ती रूपी नाव आहे, ही भक्ती रूपी नाव जे आहे, ही प्रेम रूपी दोरी ना संसार रूपी लिंबाच्या झाडाला बांधलेली आहे. जोपर्यंत आपल्या भक्ती रूपी नावेचा प्रेम रूपी दोर संसार रूपी नावेतून वेगळा होत नाही, तोपर्यंत भक्ती ही सोपी नाही, तोपर्यंत भक्ती ही कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या भक्तीमध्ये द्विधा आहे, द्विधा. मनना विना निष्फळ वाचन, मनना निष्फळ वाचन. जर वाचन मनन नाही तर वाचन हे निष्फळ आहे. मनना विना निष्फळ वाचन, मनना निष्फळ वाचन, भाविने ध्यान लागे. परमेश्वराचा भाव असेल तर ध्यान लागत नाही. मनना विना निष्फळ वाचन, भाविने ध्यान लागे. भजना निष्फळ भरी, भजना निष्फळ भरी. पाण्याचा
घडा लागे पाण्याविने घडा लागे सांगा सांगा Hey